नमस्कार मित्रो, आपण मागील काही दिवसापासून इलेक्शनची वेगवेगळी जी कामे आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहोत आणि हे पोल डे मॅनेजमेंट या ठिकाणी चालू आहे। त्याच्यामध्ये हा चौथा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केंद्राध्यक्षांना वेगवेगळी जे फॉर्म्स भरावे लागतात, जी घोषणापत्र असतात, जी जोडपत्र असतात, ती कशा पद्धतीने भरायची आणि ती कोणती आहे, त्याच्यामध्ये आपण सगळी महत्त्वाची जोडपत्र, महत्त्वाची घोषणापत्र, महत्त्वाचे फॉर्म या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर आपण तो एक एक त्या ठिकाणी फॉर्म पाहणार आहोत। हे फॉर्म फक्त केंद्राध्यक्षांनीच पाहावेत असे नाही, तर इतरही अधिकारी त्या ठिकाणी ही माहिती घेऊ शकतात। जसं की पोलिंग अधिकारी 1, पोलिंग अधिकारी 2 आणि पोलिंग अधिकारी 3। त्याचबरोबर ही सगळी माहिती सेक्टर ऑफिसरला असणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणून या सगळ्यांसाठी हे फॉर्म कोणते आपल्याला भरायचे आहेत आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी ही कार्यप्रणाली आपल्याला पार पाडायची आहे ती आपण पाहू। सुरुवात करूया या ठिकाणी अभिरूप मतदानाच्या प्रमाणपत्रापासून। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जो फॉर्म भरावा लागतो तो असतो अभिरूप मतदानाचा आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे 5 नंबरचं जोडपत्र आहे, केंद्राध्यक्षाचा अहवाल आहे आणि इथं मॉक पोल सर्टिफिकेट जे आहे ते फार महत्त्वाचं आहे। मॉक पोल सर्टिफिकेट या ठिकाणी हे आपण भरू। आता याच्यामध्ये जे निवडणुकीचं नाव वगैरे ही सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला ऑलरेडी प्रिंट होऊन त्या ठिकाणी येणार आहे। इथं फक्त तुम्हाला केंद्र क्रमांक टाकायचा आहे आणि त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे या ठिकाणी जे फॉर्म आहे ते भरू शकता। आता याच्यात तुम्हाला 2 टेबल दिसतात। या टेबलमध्ये आपल्याला काय भरायचं आहे तर पडताळणी कशा पद्धतीने आपण केलेली आहे ती पाहायची। याच्यामध्ये जी नावं तुम्हाला आहेत ही ऑलरेडी या सगळ्या याच्यामध्ये ही नावं तुम्हाला येतील, जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची। त्यानंतर तुम्हाला काय करायचे की किती मतदान केलेलं आहे। आता हे जे आपल्याला अभिरूप प्रमाणपत्र भरायचे ते आपण मॉक पोल त्या ठिकाणी केल्यानंतर भरायचं। तर आपल्याला किती मतं त्याच्यामध्ये घ्यायची आहेत, 50 मतं आपल्याला मॉक पोलसाठी टाकायची आहेत। म्हणून इथं प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी किमान एक मत आपल्याला टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर जे आपलं CU आहे त्याच्यावरती दिसणारे जे मतांची संख्या आहे ती आपल्याला इथं घ्यायची आहे। त्यानंतर VVPAT मध्ये जे चिठ्ठ्यांवर आपल्याला मतदान दिसणार आहे त्याची संख्या आणि या दोन्हीचा जो हिशोब आहे तो या ठिकाणी जुळतो का नाही ते आपल्याला इथं लिहायचं आहे, yes आणि त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, जे पोलिंग एजंट आहेत त्यांची इथं सही घ्यायची आणि पुढं त्या पार्टीचं नाव ब्रीफमध्ये आपल्याला लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला भरायचा आहे। नोटाला किती मतं पडले ते पण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये पहा पुढं आपल्याला काय करायचं, क्लिअर बटन हे दाबलं असं आपल्याला लिहायचं। इथं आपण येस करणार आहोत, होय, आणि हे वाक्य जे आहे जशाच तसं आपल्याला ते इथं लिहून काढायचं आहे। त्यानंतर काय करणार आहोत आपण की VVPAT मधून सगळ्या चिठ्ठ्या काढणार आहोत, त्या सर्व मतदान प्रतिनिधींना हे दाखवणार आहोत। हे दाखवणं फार आवश्यक आहे। त्यानंतर VVPATचं जे कप्प्यामध्ये आपल्या चिठ्ठ्या नाहीत याची खात्री आपण या सगळ्यांसमोर करणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया करणार आहोत। याच्यामध्ये काय आहे, टोटल बटन आपल्याला दाबायचं आहे CRC केल्यानंतर आणि त्या टोटल बटनवरती आपल्याला 0 या ठिकाणी दिसणं आवश्यक आहे। त्यानंतर काय आहे, मॉक पोल जे स्लिप आहेत ते आपल्याला त्या एका जे काळा बॉक्स आपल्याला दिलेला आहे किंवा काळी जी पिशवी त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर हा दुसरा जो टेबल आहे तो आपल्याला भरायचा आहे। याच्यामध्ये काय आहे, मतदान प्रतिनिधी इथं अनुक्रमांक येतील आणि इथं तुमच्याकडे जितके पोलिंग एजंट आहेत ते सगळे पोलिंग एजंट येतील, त्यांची नावं येतील, त्यांच्या पक्षाची नावं येतील, इथं उमेदवारांची नावं येतील आणि त्यांच्या सह्या तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि इथं वेळ तुम्हाला मेन्शन करायची आहे, ही वेळ बरोबर आहे की नाही। त्यानंतर इथं केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आहे आणि त्यानंतर CRC झाल्यानंतर हे टोटल आपल्याला दाबायचे, तिथं 0 येणं अपेक्षित आहे। जर 0 नाही आला तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, ते क्लिअर करायचं आहे आणि इथं परत सही करायची। तर याची वेळ त्या ठिकाणी येणार नाही, हे सुरुवातीलाच आपल्याला करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे अभिरूप प्रमाणपत्र जे आहे मतदानाचं ते आपल्याला भरायचं आहे। त्यानंतर शेवटी याच्यामध्ये काय आहे, तिसरा टेबल आहे। या टेबलमध्ये काय करायचं आहे, आपण जी टीम आहे त्या टीमच्या सह्या आणि नावं या ठिकाणी आहेत, अनुक्रमांक 1, 2, 3 आणि 4। इथं केंद्राध्यक्ष, पोलिंग ऑफिसर 1, पोलिंग ऑफिसर 2, पोलिंग ऑफिसर 3 अशी 4 लोक त्यांच्या सह्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे भरायचं आहे। चला पुढचं या ठिकाणी पाहूयात, जो अहवाल आहे याचा भाग 2 आहे। याच्यामध्ये काय आहे बघा, हा जो फॉर्म आहे आपल्याला जर बॅटरी बदलायची असेल, कशाची बॅटरी बदलायची तर नियंत्रण युनिट म्हणजे CU ची जर बॅटरी बदलायची असेल तर हा फॉर्म भरायचा। ही सगळं आपल्याला प्रिंटेड या ठिकाणी येणार आहे। इथं आपल्याला त्या जो CU चा क्रमांक आहे तो लिहायचा आहे आणि हा का बदलली त्याचं कारण या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काय आहे की जुनं जे आहे CU त्याचा नंबर या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर परत मतदान प्रतिनिधी म्हणजे पोलिंग एजंट हे फार महत्त्वाचे आहेत, ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्यांच्या समोर हे आपल्याला सगळं करायचं आहे। अनुक्रमांक इथं लिहायचे आहेत, मतदान प्रतिनिधीची नावं या ठिकाणी घ्यायची, त्यांच्या पक्षाचं नाव, उमेदवाराचं नाव आणि इथं
सही, त्यानंतर इथं आपलं केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं CU जर बदललं बॅटरी तर त्याबद्दलचं त्या ठिकाणी काय करायचं आहे, हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म या ठिकाणी पाहू. हा जो आहे हा पाहिलेला आहे, हा डबल झालेला आहे फॉर्म. यानंतर बघा याच्यामध्ये काय भाग 3, याच्यामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे क्लोज जे बटन आहे तो बटन दाबल्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे संपूर्ण मतदान घेतल्यानंतर सायंकाळी 5 वाजता आपल्याला हा फॉर्म भरावा लागतो. क्लोज बटन, ही सगळी माहिती तुम्हाला काय आहे प्रिंटेड येणार आहे आणि इथं तुमचं मतदानाचा केंद्राचा क्रमांक आणि या ठिकाणी केंद्राचं नाव येणार आहे. त्यानंतर परत याच्यामध्ये काय आहे, अनुक्रमांक आहेत, मतदान अधिकाऱ्याचं नाव आहे, इथं स्वाक्षरी आहे. परत इथं अनुक्रमांक आहेत, इथं प्रतिनिधी एजंट पक्षाचं नाव, त्यानंतर उमेदवाराचं नाव, त्याची सही आणि इथं केंद्राध्यक्षाची सही. अशा पद्धतीने आपल्याला हे या ठिकाणी भाग 3 जो आहे तो भरायचा आहे. त्यानंतर पुढचं या ठिकाणी प्रपत्र पाहू आपण. याच्यामध्ये भाग 4 आहे, व्हीव्हीपॅट मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट जर बदललं आपण तर त्याच्यासाठी हे 2 फॉर्म आहेत. बघा 2 वेळा ही शक्यता त्या ठिकाणी, एक अभिरूप मतदानाच्या वेळेस आणि एक ॲक्च्युअल मतदानाच्या वेळेस. ज्यावेळेस अभिरूप मतदानाच्या वेळेस आपण या ठिकाणी हे युनिट बदलतो त्यावेळेस हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि ॲक्च्युअल मतदानाच्या वेळेस हा फॉर्म. तर काय फरक आहे बघूया आपण याच्यामध्ये. बघा हे केव्हा बदलायचं आहे, अभिरूप मतदानादरम्यान म्हणजे मॉक पोल घेत असताना हे परत प्रिंटेड आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपल्याला हा टेबल भरायचा आहे. टेबलमध्ये आपल्याला काय भरायचं आहे की वितरणतावेळी युनिटांची जी क्रमांक दिलेले आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. BU CU त्यानंतर व्हीव्हीपॅट आणि इथं याच्यापैकी जे बदललेलं असेल त्याची त्या ठिकाणी सेक्टर ऑफिसरची आपल्याला सही घ्यायची आहे. त्यानंतर काय आहे, कोणतं बदललेलं आहे, समजा नियंत्रण युनिट CU बदललं तर तिथं आपल्याला Y त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बिघाडाचं कारण काय असेल ते आपल्याला इथं नोंद करायचं आहे आणि परत आपल्याला जे नवीन यंत्र मिळणार आहे CU तर त्याचा नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि परत ती माहिती लिहायची, इथं सेक्टर ऑफिसरची सही आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये परत हे काम जे आहे बदलण्याचं हे आपल्याला केव्हा करायचं आहे, सगळे मतदान प्रतिनिधी जे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या समोर करायचं आहे, तिथं सेक्टर ऑफिसर सुद्धा असतील. परत या ठिकाणी काय अनुक्रमांक आहेत, त्यानंतर मतदान प्रतिनिधीचं नाव आहे, पक्षाचं नाव आहे, उमेदवाराचं नाव आहे आणि त्याची सही आहे, त्यांच्या समोर हे बदलायचे. त्यानंतर इथं केंद्राध्यक्षाची सही आहे. त्यानंतर जर इलेक्ट्रॉनिक मशीन जे आहे आपलं EVM मध्ये जर बंद पडलं म्हणजे मतदान चालू असताना, तर याच्यामध्ये 2 शक्यता आहेत. काय करायचं आहे, इथं बघा 2 भाग आपल्याला दिलेत, म्हणजे CU आणि व्हीव्हीपॅट बदलणे किंवा EVM आणि व्हीव्हीपॅट बदलणे. तर याच्यामध्ये काय शक्यता आहेत, जर व्हीव्हीपॅट बंद पडलं असेल मतदान चालू असताना तर एवढंच आपल्याला त्या ठिकाणी बदलायचं आहे. परंतु CU किंवा BU जर बंद पडलं, CU किंवा BU जर बंद पडलं तर सगळा सेट आपल्याला या ठिकाणी बदलायचा आहे. सगळा सेट केव्हा नाही बदलायचा, फक्त व्हीव्हीपॅट बंद पडला असेल तेव्हा सगळा सेट बदलायची गरज नाही. अशा वेळेस हे फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. 5 भाग आहे केंद्राध्यक्षाचा अहवाल, हे आपल्याला पूर्व मुद्रित येणार आहे. इथं आपलं त्या ठिकाणी केंद्राचं नाव आणि केंद्राचा क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर परत ही माहिती आपल्याला भरायची आहे. इथं BU CU जे आहे त्याच्या अनुक्रमांक लिहायचे. त्यानंतर बिघाड झाल्याची वेळ आपल्याला इथं दाखवायची. बघा इकडे वेळ आलेली नाही, इथं वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर किती मतं पडलेली आहेत ही मतं सुद्धा आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर सदोष बाबीचं कारण काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला लिहायचा आहे. बीप वाजलेली आहे का त्या ठिकाणी नियंत्रण युनिटाची, ते पण आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन जे यंत्र दिलेलं आहे ते आपल्याला त्याचे क्रमांक या ठिकाणी लिहायचे आहेत आणि मतदान पुन्हा सुरू केव्हा केलं त्याची वेळ आपल्याला लिहायची आणि काही विशेष बाब शेरा असेल तर तो आपल्याला इथं घेता येईल. परत हे काम सुद्धा सेक्टर ऑफिसर आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर होणार आहे. परत इथं अनुक्रमांक, त्यांची नावं, पक्षाचं नाव, उमेदवाराचं नाव आणि प्रतिनिधीची सही आणि या ठिकाणी काय आहे केंद्राध्यक्षाची सही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्या पुढचा फॉर्म आपण पाहूयात. इथं एक केंद्राध्यक्ष द्वारा घोषणा आहे जोडपत्र 6, म्हणजे केव्हाचं आहे हे, मतदान प्रारंभ होण्यापूर्वीचं घोषणापत्र आपल्याला भरायचं आहे. तर इथं आपल्याला या ठिकाणी लोकसभा विधानसभा हे येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्राचं नाव आणि अनुक्रमांक आपल्याला लिहायचा आहे. इथं दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत की हे सगळं आपण केलेलं आहे आणि त्यानंतर इथं केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी. तर अशा पद्धतीनं मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल झाल्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी घोषणापत्र जे आहे ते भरायचं आहे. त्यानंतर परत याच्यामध्ये काय आहे, मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. तर इथं स्वाक्षरी घ्यायची आणि कोण्या उमेदवाराचा, इथं उमेदवाराचं नाव लिहायचं, स्वाक्षरी प्रतिनिधीची इथं उमेदवाराचं नाव. त्यानंतर याच्यापैकी काहींनी स्वाक्षऱ्या करण्यास जर नकार दिला असेल तर इथं काय येईल, स्वाक्षरी येणार नाही, पण इथं उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आणि इथं दिनांक. अशा पद्धतीनं आपल्याला मतदान सुरू होण्यापूर्वी हे जे घोषणापत्र आहे ते भरायचं आहे. त्यानंतर पाहूया आपण
कोणतेही पर्यायी मतदान यंत्र वापरल्यास म्हणजे सबस्टिट्यूट जर आपण वापरलं तर त्यावेळेस या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याचाच भाग 2 आहे. तर इथं कुठलं निवडणूक आहे ते लिहायचं आहे, मतदान केंद्राचं नाव, अनुक्रमांक, मतदानाचा दिनांक. त्यानंतर या ठिकाणी जे आपलं युनिट आहे कोणतं बदललं ते आपण लिहायचं किंवा पर्यायी युनिट जे आहे ते वापरलं ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इथं हे बाकी सगळं वाचून तुम्ही केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी करायची आहे. परत हे काम सुद्धा या ठिकाणी काय होईल, जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर होईल, त्यांच्या उमेदवारांचं नाव या ठिकाणी येईल. ज्यांनी नकार दिला तिथं फक्त उमेदवाराचं नाव येईल आणि काय त्यांची या ठिकाणी सही येणार नाही. त्यानंतर काय येईल, केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आणि इथं दिनांक. अशा पद्धतीनं सबस्टिट्यूट जर मशीन आपण वापरली त्यावेळेस या ठिकाणी हे आपल्याला भरावं लागतं. त्यानंतर पाहूया पुढचं, याचाच भाग 3 जो आहे तो जे मतदान समाप्त आपलं जेव्हा होणार आहे प्रक्रिया त्यावेळेस भरायचं. त्या ठिकाणी काय आहे, हे घोषणापत्र आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आहे, इथं दिनांक आहे आणि केव्हा बंद केलं त्याचा वेळ आहे. एखाद्या वेळेस हे जे मतदान आहे वेळेच्या नंतरही होऊ शकतं, तर ती वेळ आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे. परत इथं सुद्धा काय आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत यांच्या सह्या आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यांच्या उमेदवाराची नावं लिहायची आहेत. त्यानंतर या ठिकाणी 17C चा भाग जो आहे तो साक्षांकित प्रत आपण त्यांना दिली का, कोणाला दिली, त्या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला इथं लिहायची आहे सह्या घेऊन, कारण त्यांच्या समोर हे सगळं झालेलं आहे. त्यानंतर परत या ठिकाणी काय आहे तेच आहे, तुमचे जर प्रतिनिधी जास्त असतील तर त्या पद्धतीने त्यांची सही आणि इथं उमेदवाराचं नाव, इथं केंद्राध्यक्षाची सही, इथं दिनांक आणि वेळ, अशा पद्धतीने आपल्याला मतदान समाप्त होण्याच्या वेळी भरायचं हे घोषणापत्र आहे. त्याच्यानंतर पुढचं पाहूया आपण, याचा भाग 4 आहे. आता सील केल्यानंतरचं घोषणापत्र आपण काय आहे, मतदान संपल्यानंतरचं घोषणापत्र एक बनवलं, त्यानंतर सील केल्यानंतरचं एक घोषणापत्र. बघा हे फार महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेही त्याचप्रमाणे आहे. इथं त्या ठिकाणी काय आहे, सही आहे, दिनांक, वेळ. त्यानंतर इथं सुद्धा प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या, उमेदवाराचं नाव, प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या, उमेदवाराचं नाव. त्या ठिकाणी ज्यांनी नकार दिला त्या ठिकाणी इथं सुद्धा त्यांची सही जी आहे ती येणार नाही, परंतु उमेदवाराचं नाव येईल आणि इथं केंद्राध्यक्षाची सही येईल, या ठिकाणी दिनांक येईल. त्यानंतर याच्यामध्ये पुढचं पाहूया, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे डायरी. आणि जी केंद्राध्यक्षाची डायरी आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याला भरणं गरजेचं आहे. ही डायरी आपण पाहूया. याच्यामध्ये पहा, ठळक अक्षरामध्ये आपल्याला मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे, मतदानाचा दिवस लिहायचा आहे, मतदानाचं केंद्र, त्याचा क्रमांक आणि नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपलं मतदान केंद्र कुठं आहे, जनरली हे या ठिकाणी शासकीय इमारतीच असतं, या ठिकाणी याला आपण टिक करायचं आहे. त्यानंतर आपण तिथं एखादं स्थानिक अधिकारी नियुक्त केलंय का त्याची संख्या वगैरे लिहायची, तो आपण जनरली करत नाही, आपल्याकडे सगळे अधिकारी त्या ठिकाणी येतात. किंवा प्रतिनियुक्ती आहे का तर ते सुद्धा आपल्याला लिहायचे, ही सुद्धा होत नाही, आपल्याकडे ते ऑलरेडी त्या ठिकाणी असतात. त्यानंतर आपल्याला EVM ची माहिती द्यायची, नियंत्रण युनिटांची संख्या, त्यानंतर नियंत्रण युनिटांचा क्रमांक, त्यानंतर मतदान युनिटांची संख्या म्हणजे बॅलट, त्याचा त्या ठिकाणी अनुक्रमांक. त्यानंतर मोहरा जे आहेत, कागदी मोहरा म्हणजे जे टॅग आहेत त्याची सुद्धा माहिती द्यायची, त्यांचे अनुक्रमांक, संख्या. त्यानंतर पुरवण्यात आलेली विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर हे सगळे त्याचे जे नंबर आहेत हे नंबर सुद्धा लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. हे सगळे अनुक्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत, ही बारीक माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर 7B मध्ये काय, व्हीव्हीपॅटची माहिती आहे, किती संख्या दिलेली आहे, एकच व्हीव्हीपॅट आहे. जर त्या ठिकाणी खूप जास्त उमेदवार असतील तर आपल्याला 2 व्हीव्हीपॅट मिळू शकतात. हे केव्हा मिळू शकतात, ज्यावेळेस 24 बॅलेट युनिटच्या वर आपल्याला बॅलेट युनिट लावावे लागतात, परंतु अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत नाही सहसा, त्याच्यामुळे एकच संख्या या ठिकाणी येत असते. त्यानंतर उमेदवारांची संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया, डायरीमध्ये आपल्याला उपस्थित प्रतिनिधी किती होते ज्यावेळेस आपण मतदान सुरू केलं, समजा 4 असतील तर ती संख्या लिहायची. उशिरा आलेल्या मतदान प्रतिनिधींची संख्या किती, मॉकपोल झाल्यानंतर किंवा मतदान सुरू झाल्यानंतर, अशा पद्धतीने. त्यानंतर समाप्त होताना किती राहिले त्याच्यामध्ये, तर ही संख्या आपल्याला जी काय तुमची होईल ती संख्या तुम्हाला इथं लिहायची आहे. त्यानंतर इथं आता मतांचा जो हिशोब आहे तो सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. एकूण मतदारांची संख्या किती होते, चिन्हांकित प्रतीनुसार परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या इथं लिहायची. नमुना 17A म्हणजे जे रजिस्टर आहे, नोंदवही आहे मतांची, त्याच्यामध्ये असलेली एकूण संख्या, त्यानंतर मतदान यंत्रानुसार नोंदवलेली, हे सगळी जी संख्या आहे ती त्या ठिकाणी सारखी आली पाहिजे किंवा ती येत असते, याच्यामध्ये फरक पडत नाही. त्यानंतर नकार दिलेल्यांची संख्या, कोणी जर नकार दिला असेल की मला मतदान करायचं नाही तर त्याची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर
प्रथम मतदान अधिकाऱ्याची स्वाक्षरी या ठिकाणी आहे, त्यानंतर मतदार नोंदवही प्रभारी मतदान अधिकाऱ्याची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. म्हणजे 1 नंबर 2 नंबर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सह्या त्या ठिकाणी घ्यायच्या. त्यानंतर मतदान केलेल्या मतदारांची संख्या, पुरुष किती, स्त्रिया किती, तृतीय लिंग किती आणि एकूण किती ही संख्या आपल्याला लिहायची. आक्षेपित मतं म्हणजे चॅलेंज वोट काही आहेत का त्याची संख्या, परवानगी नाकारलेल्यांची संख्या, त्यानंतर समपरहन रक्कम म्हणजे 2 रुपयाची पावती ज्यांनी फाडली आणि ती जप्त केली म्हणजे ती रक्कम त्या ठिकाणी शासन दरबारी जमा केली अशांची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र काढून मतदान केल्यांची संख्या म्हणजे ईडीसी फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत आणि त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये ते सगळे मतदार आलेले आहेत अशांना त्या मतदारसंघामध्ये बूथवरती डायरेक्ट ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करता येतं अशांची संख्या काही आहे का ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर देशाबाहेर म्हणजे ओव्हरसीज कोणी आलेलं आहे का त्यांची संख्या त्या ठिकाणी लिहायची. त्यानंतर सहाय्यकांच्या मदतीनं मग ब्लाइंड असतील किंवा विकलांग असतील यांनी त्या ठिकाणी आपले सोबती घेऊन मतदान केलंय का तर त्याची संख्या सुद्धा, त्याची काही पारपत्र किंवा त्याची काही जोडपत्र जी आहेत ती सुद्धा आपल्याला भरायची आहे. त्यानंतर बदली मतदान म्हणजे प्रॉक्सी मतदान, हे प्रॉक्सी मतदान कोणासाठी असतं, जे सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत अशांसाठी प्रॉक्सी मतदानाची सोय असती. म्हणजे दुसरा एखादा बदली मतदार त्या ठिकाणी देऊ शकतात, त्याचा सुद्धा एक फॉर्म आहे तो आपल्याला भरून घ्यावा लागतो. त्यांची संख्या किती आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची. त्यानंतर प्रदत्त मतांची जी संख्या आहे, प्रदत्त मतं म्हणजे काय, टेंडर्ड वोट असे किती आहेत म्हणजे एखाद्याच्या नावावरती दुसराच त्या ठिकाणी तो करून गेलेला आहे परंतु परत ती व्यक्ती आली दुसरी आणि त्यांनी सांगितलं की माझ्या नावावर दुसरा कोणीतरी मतदान करून गेलाय, अशा वेळी त्याला सुद्धा मतदान करू द्यायचं आहे आणि ते मतदान प्रदत्त मतपत्रिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यानं करायचं आहे. तर त्याची संख्या किती आहे ही त्या ठिकाणी लिहायची. त्यानंतर 17 मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की वयासंबंधीचं प्रमाणपत्र दिलं त्यांची संख्या लिहायची, ज्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला अशांची सुद्धा संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची. मतदान तहकूब करावं लागलं का त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढे बघा 19 मध्ये दर 2 तासामध्ये आपल्याला किती मतदान झालं याची टक्केवारी या ठिकाणी द्यावी लागते. सकाळी 7 ते 9 मतदान किती वाजता सुरू व्हायले, 7 वाजता, संपायले किती, 5 वाजता. तर 7 ते 9 मध्ये किती, तर इथं जर तुम्ही या ठिकाणी मेल किती, फिमेल किती, त्यानंतर थर्ड जेंडर किती आणि टोटल किती हे जर दिलं तर ही संख्या तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाठवता येईल. मग दर 2 तासानं तुम्हाला ही संख्या जी आहे ती द्यायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये जे ॲडिशन झालेलं आहे या फॉर्ममध्ये ते 19B म्हणजे याच्यापूर्वी काय होतं, हा जो टेबल आहे हा स्वतंत्र होता, याचा एक वेगळा फॉर्म होता. परंतु आता काय केलेलं आहे की प्रिसाइडिंग ऑफिसरची जी डायरी आहे त्या डायरीमध्येच त्या ठिकाणी 19B म्हणून हा फॉर्म त्यांनी टाकलेला आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक आहे, त्यानंतर तुमच्या केंद्राला ज्यांनी भेट दिलेली आहे त्याचं नाव, समजा सेक्टर ऑफिसरनं त्या ठिकाणी दिलं असेल तर सेक्टर ऑफिसरचं या ठिकाणी नाव येईल, त्यानंतर त्याच्या भेटीची वेळ येईल, त्यानंतर मतदान कशा पद्धतीने सुरू आहे याच्यावरती शेरा सुद्धा तो स्वतः त्या ठिकाणी करेल. आणि इथं तुम्हाला मतं तुम्ही आल्यानंतर तो अधिकारी भेट दिल्यानंतर किती झाली, 17 नमुना 17 प्रमाणे किती मतं आहेत आणि त्या ठिकाणी नियंत्रण युनिट किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये किती मतं झाले त्याचा आकडा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर हा फॉर्म एक ॲडिशनल त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर मतदान समाप्तीच्या वेळी जर संख्या जास्त असेल, आता 5 वाजलेत परंतु त्या ठिकाणी मतदान करणाऱ्यांची संख्या अजून संपलेली नाही, अशा वेळी तुम्हाला रांग लावावी लागते आणि त्यांना चिठ्ठ्या द्याव्या लागतात. तर अशा किती चिठ्ठ्या दिल्या त्याची संख्या तुम्हाला इथं लिहायची आहे. त्यानंतर शेवटचा जो मतदार आहे त्यावेळी त्या ठिकाणी मतदान बंद केले ती वेळ कोणती होती ती त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर पुढे पहा निवडणूक विषयक अपराधांचा तपशील 21, 22 आणि 23 मध्ये आपल्याला द्यायचं आहे की 100 मीटर प्रचार वगैरे कोणी केलेला आहे का, म्हणजे या ठिकाणी तोतीगिरी झालेली आहे का, मतदान केंद्रावरील सूचना आदी इत्यादी त्याचं काही नष्ट करण्याचा किंवा ते साहित्य खराब करण्याचा प्रयत्न झालाय का, मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न झालाय का, किंवा धाकधटपशा झाले का, मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय का, याची माहिती या ठिकाणी द्यायची. 22 मध्ये सुद्धा दंगा झालेला आहे का, त्याच्यामुळे मतदान तहकूब करावं लागलेलं आहे का, उघड हिंसाचार त्या ठिकाणी आहे का, नैसर्गिक आपत्ती आली का, मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला का, किंवा मतदान यंत्रात बिघाड झाला का, किंवा इतर कोणतेही कारण असेल ज्याच्यामुळं मतदान थांबवलं गेलं असेल किंवा मतदान तहकूब करण्यात आलं असेल त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची. हा तपशील महत्त्वाचा आहे. 23 मध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची काही माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. याच्यामध्ये काय आहे की
मतदान केंद्रावर वापरण्यात आलेले मतदान यंत्र केंद्राध्यक्षाच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या नेण्यात आलेलं आहे का बाहेर, त्याची माहिती, अकस्मात नष्ट झाले, गहाळ झालं असं काही झालेलं आहे का, त्यानंतर काही खराब करण्यात आलंय का, तर याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर बघा 24 मध्ये उमेदवारांनी किंवा प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्याचं निवारण आपण कसं केलं आणि ती तक्रार कोणती आहे ते आपल्याला इथं द्यायचे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का, असा किती वेळा झाला याची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर मतदान केंद्रावर झालेल्या चुका किंवा नियमबाह्य गोष्टी असल्यास त्याबद्दलचा अहवाल सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर मतदान संपल्यानंतर प्रतिज्ञापत्रे तुम्ही आपण केलेली आहेत का आणि ते त्या ठिकाणी दिलेली आहेत का, तर ती माहिती सुद्धा आपल्याला लिहायची. इथं मतदान केंद्राध्यक्षाची सही आहे, इथं स्थळ दिनांक, अशा पद्धतीने ही डायरी आपल्याला जी आहे 27 मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्याला भरायचे आहेत. ही डायरी भरत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. पुढचं आपण या ठिकाणी जोडपत्र पाहू. याच्यामध्ये काय आहे, भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब. आता हा जो आहे नमुना 17क किंवा 17C त्याला असं म्हणतो, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा नमुना आहे. याची प्रत एक आपल्याला त्या ठिकाणी जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात त्यांना आपल्याला द्यावी लागते. इथं त्या ठिकाणी कुठलं राज्य आहे, लोकसभेची निवडणूक कुठं आहे, त्यानंतर मतदारसंघाचं नाव, मतदान केंद्राचा अनुक्रमांक, त्याचं नाव, त्या ठिकाणी नियंत्रण युनिटची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागते. व्हीव्हीपॅट असेल किंवा BU असेल. त्यानंतर एकूण मतदारांची संख्या किती होती, मतदार नोंदवहीत म्हणजे 17A मध्ये संख्या किती आहे, त्यानंतर 49 न अन्वये मत न नोंदवण्याने ठरवलेल्या मतदारांची संख्या किती आहे, एखादा आला आणि मला मतदान करायचं नाही म्हणला अशांची संख्या किती आहे, त्यानंतर नियम 49D अन्वये मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या, म्हणजे ज्याचं वय भरत नाही त्यांना आपण त्या ठिकाणी मतदान करायला मज्जाव केलेला अशांची संख्या. त्यानंतर नियम 49घ अन्वये नोंदवलेली चाचणी होत म्हणजे टेस्ट वोट जर झाला असेल तर त्याची संख्या आपल्याला द्यायची आहे. वजा करावयाची एकूण मतांची संख्या, तो हिशोब त्या ठिकाणी इथं येणार आहे, कारण टेस्ट वोट दिल्यानंतर मशीनमध्ये एक वोट एक्स्ट्रा आणि इकडे एक वोट कमी, तर तो हिशोब जुळवण्यासाठी इथं त्या ठिकाणी आपल्याला ती आकडेवारी करावी लागणार आहे. अ मध्ये आपण ती करायची आहे. त्यानंतर चाचणी मत दिले गेले असे उमेदवार कोणता, समजा त्याचा अनुक्रमांक लिहायचा, उमेदवाराचं नाव लिहायचं आणि मतांची संख्या त्या ठिकाणी लिहायची. हे महत्त्वाचं आहे. सहसा टेस्ट वोट हे होत नाही, पण अशी जर वेळ आली तर अशा पद्धतीने आपल्याला 17C मध्ये त्याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर पाहूया त्याचा पुढचा भाग जो आहे, याच्यामध्ये मतदान यंत्रानुसार किती मतांची संख्या आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बाब सहसमोर दाखविण्यात आलेल्या, आता इथं काय करायचं आहे आपल्याला की जी मेळ जो आहे तो टेस्ट वोट जर झाला असेल नसेल आणि हा जो मेळ आहे हा सगळा मेळ या ठिकाणी आपल्याला इथं लिहायचा आहे, म्हणजे इथली संख्या आणि इथली संख्या ही सेम त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्यानंतर प्रदत्त मतपत्रिका जर दिली असेल, आपण वापरली असेल या ठिकाणी टेंडर वोट, तर त्याची संख्या लिहायची. त्यानंतर इथं संख्या आहे, त्याचे अनुक्रमांक इथून इथपर्यंत आपण ते वापरलेलं आहे ते पण लिहायचं आहे. हे सगळं त्या ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेसाठी आहे. त्यानंतर इथं मतदान प्रतिनिधींची सही आपल्याला घ्यायची. त्यानंतर कागदी मोहरांचा हिशोबही आपल्याला इथं द्यायचा आहे. किती मोहरा पुरवल्या, एकूण संख्या, त्याचे अनुक्रमांक कुठून कोटपर्यंत त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर वापरलेल्या त्याची एकूण संख्या कुठून कोटपर्यंत आहे, त्याचे अनुक्रमांक इथं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. त्यानंतर न वापरलेल्या ज्या मोहरा आहेत त्याची एकूण संख्या कुठून कोटपर्यंत ते जमा आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. खराब जर झाली असेल आपल्याकडून तर किती खराब झाल्या, त्याची संख्या, त्याचा अनुक्रमांक कुठून कोटपर्यंत आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इथं आपली सही आहे आणि केंद्राध्यक्षाने सही केल्यानंतर दिनांक आणि ठिकाण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता हा जो भाग 2 आहे, हा या भाग 2ची आवश्यकता नाही, कारण हा जो भाग 2 आहे तो निवडणुकीचा निकाल किंवा मतमोजणीच्या दिवशी वापरण्यात येणारा त्याचा भाग आहे 17C भाग 2. तर इथं आपल्याला याचं कुठलंही त्या ठिकाणी काम पडणार नाही. त्यानंतर याचा पुढचा या ठिकाणी जे जोडपत्र आहे ते पाहूया आपण. जोडपत्र 11 नंबरचं, आणि याच्यामध्ये काय आहे तर जे प्रतिनिधी ये जा करतात त्यांच्यासाठीचा हा तक्ता त्या ठिकाणी दिलेला आहे. लोकसभा मतदार संघाचा क्रमांक, नाव लिहायचं आपल्याला, विधानसभा असेल त्यावेळेस तर ते नाही, तर याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. उमेदवाराचं नाव, राजकीय पक्षाचं नाव, त्यानंतर कार्यमोचक किंवा जो रिलीव्हर आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं, त्याची वेळ, स्वाक्षरी, त्यानंतर निर्गमनाची आणि प्रवेशाची वेळ दोन्ही लिहायचं आणि इथं त्याची स्वाक्षरी घ्यायची. तर हे ये जा रजिस्टर आहे पोलिंग एजंटसाठीचं, ती माहिती आपल्याला भरायची. त्यानंतर पहा जोडपत्र 12 प्रवेशपत्राचा नमुना आहे. कोणासाठी आहे तर हे या ठिकाणी मतदान प्रतिनिधीसाठी जे पास आहे त्या पासचा या ठिकाणी हा फॉर्मॅट आहे. इथं सुद्धा नाव ते आहे, तुमचं मतदारसंघ, मतदान केंद्र क्रमांक आहे, उमेदवाराचं नाव आहे, प्रतिनिधीचं नाव आहे आणि त्याला जर कोणी रिलीव्हर असेल तर त्याचं सुद्धा नाव घ्यायचं. इथं केंद्राध्यक्षाची सही आहे, इथं अनुक्रमांक द्यायचा. हे किती दिले तुम्ही, 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं जोडपत्र आहे नंबर 13. याच्यामध्ये काय आहे
प्रवेशपत्रांचा हिशोब म्हणजे ह्या 5 तुम्ही किती दिल्या, इथं उमेदवाराचं नाव आहे, परत ही माहिती आपल्याला भरायची आहे जी आपण इकडे भरलेली आहे. प्रवेशपत्र देण्यात आलं का या उमेदवाराला, त्या ठिकाणी त्या प्रतिनिधीची सही, असे जितकी असते तितके आपल्याला लिहायचे. आणि न वापरलेले प्रवेशपत्र किती आहेत, समजा आपण 5 वापरलेले आहे तर ते लिहायचं. इथं त्या ठिकाणी शिक्का आणि सही येणार आहे. तर अशा पद्धतीने हा हिशोब सुद्धा आपल्याला हे जे 5 आपण देणार आहेत त्याचा द्यायचा आहे. त्यानंतर जोडपत्र 14 याच्यामध्ये काय ASD आहेत. ASD म्हणजे काय, अब्सेंट, त्यानंतर शिफ्टेड आणि डेड. यामध्ये जर एखाद्या उमेदवाराचा त्या ठिकाणी नाव आलं असेल आणि तो म्हटला असेल की याच्यापैकी मी नाही आणि मला मतदान करायचं, तर त्यावेळेस त्याच्याकडून या ठिकाणी हे जोडपत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये काय माहिती भरायची आहे की कोणत्या दिनांकापासून त्या ठिकाणी तो आहे ते लिहायचं. त्यानंतर सुधारित केलेली त्याची जी यादी आहे ती त्या ठिकाणी लिहायचं. भाग क्रमांक त्याचा जो आहे त्याचा नंबर, त्यानंतर अनुक्रमांक, मतदान यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक हे दोन्ही लिहायचं आहे. त्यानंतर त्याची सही किंवा अंगठा इथं घ्यायचं आहे, त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला केंद्राध्यक्षाची सही आहे, मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक बरोबर दिनांक, तर हे भरून घेऊन आपल्याला त्याला मतदान करू द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक भाग आहे. त्यानंतर 5 जोडपत्र 15 याच्यामध्ये वयाबाबतचा पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र. तुम्हाला जर केंद्राध्यक्षाला असं वाटलं की एखादा वोटर जो आहे तो अतिशय कमी वयाचा आहे परंतु त्याचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आहे आणि त्याला मतदान करू देणं जरुरी आहे, तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, त्याच्याकडून एक त्या ठिकाणी हे जोडपत्र भरून घेऊ शकतो आणि त्यानंतर त्याला आपण मतदान करून देऊ शकतो. याच्यात कोणती माहिती आपल्याला घ्यायची आहे, तो जाहीर करेल की दिनांक या रोजी म्हणजेच त्या मतदारसंघामध्ये तो 18 वर्षाहून त्याचं वय अधिक आहे असं लिहिल. त्याचबरोबर त्याला आपल्याला सांगायचं की हे जर खोटं निघालं तर तुला त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर अशा वेळेस काय करायचं, ही जी कलम आहे ही कलम त्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायची. त्यानंतर त्याची सही किंवा अंगठा घ्यायचा, त्याच्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव किंवा पतीचं नाव, मतदार यादीच्या भाग क्रमांकातील नंबर आणि अनुक्रमांक, तो नंबर आपल्याला घ्यायचा. इथं दिनांक आहे, केंद्राध्यक्षाची सही आहे, मतदान केंद्राचं नाव आहे आणि त्याचा क्रमांक, परत इथं त्या ठिकाणी दिनांक आहे. आता याचा हिशोब सुद्धा आपल्याला ठेवावा लागतो की असं आपण प्रमाणपत्र किती जणांना दिलंय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की याचे 2 भाग आहेत. समजा ज्यांनी आपल्याला हे प्रमाणपत्र भरून दिलेलं आहे त्यांच्यासाठी हा पहिला भाग, ज्यांनी भरून दिलेला आहे त्यांच्यासाठी हा दुसरा भाग आहे. तर याच्यामध्ये काय आहे, मतदाराचं नाव, त्यानंतर त्याचा भाग क्रमांक, अनुक्रमांक, त्याचं वय आणि आपल्यानुसार त्याचं वय किती असेल हे आपल्याला लिहायचं. ज्यानं नकार दिला त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे. नकार दिला म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय आहे, मतदान करू द्यायचं नाही कारण त्यानं नकार दिलेला आहे. मग इथं काय आहे, परत त्याचं नाव आहे, अनुक्रमांक, भाग क्रमांक, त्यानंतर त्याचं वय त्या ठिकाणी नोंदवल्याप्रमाणे आणि आपल्याला वाटतं त्या प्रमाणाचं वय. तर हे 2 त्या ठिकाणी गोष्टी आहेत वयाबाबतच्या, हे आपण त्याचा हिशोब आहे हा. तो फॉर्म भरून घेतल्यानंतर किती असे फॉर्म भरून घेतले त्याचा हिशोब. त्यानंतर एक प्रतिज्ञापत्र आहे जोडपत्र 17 मध्ये. याच्यामध्ये काय आहे, 49 MA अन्वय. तर इथं काय कशासाठी आहे, तर हे चाचणी मतासाठी त्या ठिकाणी आहे. इथं निवडणूक त्या ठिकाणी लोकसभा विधानसभा जे काय असेल ते अनुक्रमांक, नाव मतदारसंघाचं आपल्या, त्यानंतर मतदान केंद्राचं नाव आणि मतदान केंद्राचा अनुक्रमांक. आता टेस्ट वोट्स जे आहे त्याच्यासाठी आहे त्या ठिकाणी. आणि हे टेस्ट वोट घेत असताना आपण त्या मतदाराला सांगायचं आहे की याच्यामुळं तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, कारण इथं सरळ जे नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. 177च्या नुसार, त्या परिच्छेदानुसार याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई सुद्धा होऊ शकते. मग त्याचा काय करायचं आहे, आपल्याला इथं सही किंवा अंगठा घ्यायचंय, मतदाराचं नाव घ्यायचं, ज्याचं आपण टेस्ट वोट घ्यायलो त्याच्या आईचं, वडिलाचं किंवा पती पत्नीचं नाव, त्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक, त्यानंतर अनुक्रमांक आणि नोंदवहीत 17A मध्ये आपल्याकडे त्याची जी नोंद आहे ती या ठिकाणी घ्यायची आहे. या ठिकाणी ठिकाण आहे आणि हे प्रमाणित केल्यानंतर इथं आपल्याला केंद्राध्यक्षाला सही करायची आणि इथं दिनांक लिहायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या त्याला समजून सांगून हा फॉर्म त्याच्याकडून भरून घ्यायचा आहे. एखाद्या मतदाराला जर वाटलं की मी ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराला ते मतदान न जाता दुसऱ्याच उमेदवाराला जात आहे आणि तो केंद्राध्यक्षाकडे आला आणि ही समस्या, हे अभिकथन त्यानं केंद्राध्यक्षाकडे केलं, तर अशा वेळी केंद्राध्यक्ष चाचणी मत घेऊ शकतो. त्यासाठी हा फॉर्म आपल्याला भरावा लागतो. चाचणी मत घेत असताना त्याच्याबरोबर केंद्राध्यक्षानं जायचं, सगळे पोलिंग एजंटनं जायचं आणि तिथं पाहायचंय त्यानं दिलेलं मत हे या ठिकाणी त्याच व्यक्तीला जाते का. याच्यातून 2 गोष्टी निघू शकतात किंवा 2 परिणाम निघू शकतात. तो म्हणतोय तो खरं असू शकते, त्यावेळेस आपल्याला मतदान प्रक्रिया बंद करायची. जर ते खरं नसेल तर हा फॉर्म त्याच्याकडून भरून घेऊन त्याला त्या ठिकाणी सोडायचा आहे आणि मग तो जो हिशोब आहे 17C मध्ये याच्यापूर्वी आपण पाहिलं तो हिशोब आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे जोडपत्र 17 आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं 18 नंबरचं जोडपत्र आहे ब्लाइंड आणि विकलांग किंवा दिव्यांग व्यक्ती जे म्हणतो त्याच्यासोबत जे सोबती म्हणून येतात त्यांच्यासाठीच आहे. त्यांनी या ठिकाणी कुठला लोकसभा मतदारसंघ आहे
त्यानंतर कुठला विधानसभा आहे, केंद्राचा अनुक्रमांक, नाव, वडिलाचं नाव, त्याचं नाव स्वतःचं, त्याचं वय, राहणार पत्ता, त्यानंतर दिनांक, आणि त्यानंतर काय की तो जो सोबत आलाय त्यांनी कोणाला मतदान केलं हे बाहेर तो कोणालाही जाहीर करणार नाही असं लिहून घ्यायचं. त्यानंतर त्या सोबत्याची स्वाक्षरी आणि त्याचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडून लिहायचा आहे. तर अशा वेळी काय आहे, हा जो सोबती आहे एका व्यक्तीबरोबर एकदाच तो काम करू शकेल, दुसऱ्या व्यक्तीबरोबर तो येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय आहे, हे जोडपत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये परत जो सोबती आहे त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला या ठिकाणी या बोटाला आपल्याला शाई लावायची आहे. ज्यावेळेस तो परत येईल एखाद्या बरोबर त्यावेळेस ती शाई आपल्याला दिसेल आणि त्याला आपल्याला त्या मतदार केंद्रातून बाहेर जाण्यासाठी सांगता येईल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला भरून घ्यायचं. त्यानंतर जोडपत्र 20 आहे बघा. जर एखादा त्या ठिकाणी तोतया मतदार असेल तर त्याला आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देता येते. त्याच्यासाठीचं हे तक्रारपत्र, त्याचा नमुना आहे. हे इथं कोणाला लिहायलो आपण ते लिहायचं. त्यानंतर विषय जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तो पण आपल्याला लिहायचं, मतदानाचा दिनांक आणि असा व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, त्याच्या वडिलाचं नाव लिहायचं, त्याचं राहणार कुठला आहे यांनी म्हणजे त्याला आपण हवाली करत आहोत, आक्षेप घेतला आहे, मग कोणत्या व्यक्तीचा आक्षेप घेतलेला आहे ते पण आपल्याला इथं लिहायचं आहे. की एखाद्या वेळेस काय होतं की जो मतदार आहे तो असं सांगतो की यादीतील मतदार मीच आहे परंतु तो नसतो. तर अशा वेळेस तो जर तोतया असेल तर आपल्याला या फॉर्मद्वारे हा फॉर्म भरून पोलिसांच्या ताब्यात त्याला आपल्याला देता येतं. तर अशा पद्धतीने हा फॉर्म आपल्याला भरायचा. त्यानंतर मतदान केंद्र अध्यक्ष, इथं ठिकाण, दिनांक, त्यानंतर प्रत रवाना. ही कोणाला द्यायची प्रत, आपण आरओला त्या ठिकाणी देतो किंवा आरओ असेल किंवा सेक्टर ऑफिसर तर यांना ही प्रत द्यायची. त्यानंतर ही पावती आपल्याला त्या ठिकाणी जिथं आपण हे सबमिट केलेलं आहे तिकडून किंवा त्या पोलीस अधिकाऱ्याकडून ही पावती आपल्याला मिळत असते. तर हा कंप्लेंटचा फॉर्म आहे, हा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पहा, पावती पुस्तक आहे. जर चॅलेंज वोट झालं असेल तर अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, त्यांना पावती द्यावी लागते. त्या एजंटला आपल्याला त्याच्याकडून 2 रुपये घेऊन ही पावती द्यावी लागते. याच्यात सुद्धा 2 परिणाम त्या ठिकाणी किंवा 2 रिझल्ट निघू शकतात. एक रिझल्ट काय आहे तर ही पावती आपल्याला जप्त करावी लागेल किंवा परत त्या ठिकाणी द्यावी लागेल. जप्त आपण केव्हा करू, जेव्हा तो जो एजंट आहे तो म्हणेल की हा समोरील व्यक्ती किंवा सदरील व्यक्ती हा यादीमध्ये जो व्यक्ती आहे तो व्यक्ती नाही. हे जेव्हा सिद्ध होईल, एक संक्षिप्त चौकशी आपल्याला करायची. ती सिद्ध झाल्यानंतर मग आपण त्यानं जे पावती भरलेली आहे ती पावती देऊन ती रक्कम आपल्याला त्या ठिकाणी सरकारी तिजोरीमध्ये जमा करावी लागते किंवा ती आरओकडे आपल्याला जमा करावी लागते. मग असा व्यक्ती जर त्या ठिकाणी सिद्ध झाला तर आपल्याला काय करायचं, त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यायचं. तो आपण फॉर्म मागेच पाहिलेला आहे. तो कंप्लेंट फॉर्म काय करायचा, भरायचा आणि तो त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्याच्यासाठी हा पावतीचा त्या ठिकाणी नमुना आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये आता महत्त्वाचं जे आहे M21 हा एक नमुना आहे. जोडपत्र 22 आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, हे शेवटचं जोडपत्र आहे. याच्यामध्ये आपण सगळं या ठिकाणी जे साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य परत करत असतो. त्याच साहित्याची जी या ठिकाणी माहिती आहे ती आपण याच्यामध्ये भरत असतो. इथं बघा आता किती संख्या तुम्ही किती घेतलेली आहे. मोरबंद नियंत्रण युनिट आहे, मोरबंद मतदान युनिट आहे, मोरबंद व्हीव्हीपॅट आहे. त्यांची संख्या समजा 1 1 1 अशा पद्धतीने लिहिणार. परत तुमचं जे न वापरलेलं इलेक्ट्रॉनिक यंत्र असेल तिथं तर त्याची माहिती, हे सहसा नसतं, हे सोडायचं. त्याच्यानंतर पाकिट तुम्ही बघा, पहिलं पाकिट आहे, त्यानंतर दुसरं पाकिट आहे, छाननी पाकिट, हे वेगवेगळ्या रंगाचे जे पाकिट आहेत हे तुम्हाला या ठिकाणी 4थं पाकिट आहे, त्यानंतर 5वं पाकिट आहे, 6वं पाकिट आहे इतर साहित्याचं. तर हे सगळं आपण परत करत आहोत हे याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं. आणि या ठिकाणी इथं जे आहे ते बघा, अशा पद्धतीने मतदान कक्षाची संख्या, ते सगळं साहित्य ते या ठिकाणी आपण यांच्याकडे सुपूर्द केलं. ते नाव आणि प्रभार घेतला हे नाव. त्यानंतर जमा करून घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आणि स्वाक्षरी याच्यामध्ये असते. मतदान केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी, मतदानाचा केंद्र क्रमांक. आता हे जे तुम्हाला बनवायचं आहे हे या ठिकाणी काय करायचं आहे, 2 प्रतिमध्ये तुम्हाला हे बनवावं लागेल. याच्या किमान 2 प्रती आपण तयार करायच्या आहेत. एक आपल्याला सबमिट करायची आणि एक आपल्याकडं त्या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर शेवटचं याच्यामध्ये जे आहे ते जोडपत्र आहे 23 नंबरचं. याच्यामध्ये काय आहे, आपण या ठिकाणी जे मतदान कक्ष बनवतो अशा पद्धतीनं तर त्याच्यावरती लावायची हे स्टिकर आहे, त्याच्याबद्दलची माहिती आहे. आता हे जे पहिलं स्टिकर आहे ते आपण या ठिकाणी या समोरच्या बाजूनं जिथं आपल्याला ते दिसेल एकदम समोर ते इथं लावणार आहे. त्यानंतर हे जे 2 जोडपत्र आहेत ते आपल्याला 2 बाजूनं लावायची आहेत. एक या बाजूनं आपण लावणार आहोत आणि एक या बाजूनं. तर अशा पद्धतीने हे पोस्टर आहे. याच्यामध्ये कोणती माहिती आहे, राज्याचे किंवा संघराज्याचे नाव,
त्यानंतर लोकसभा किंवा मतदारसंघाचं नाव, त्यानंतर विधानसभा असेल किंवा त्याचा क्रमांक काय आहे, मतदानाचा दिनांक काय आहे, मतदान केंद्राचं नाव काय आहे, इथं सुद्धा तीच माहिती आहे. आणि इथं काय आहे, भारत निवडणूक आयोग मतदान कक्ष अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी जी आहेत ती जोडपत्र आपल्याला पाहता येतात. तर मला वाटतं की ही सगळी जोडपत्र तुमच्या लक्षात आली असतील. तुम्हाला जर काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. आपण त्याच्यावरती नक्कीच विचार करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.